नमस्कार मित्र मैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनल वरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकार दिलेले आहेत। तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता। मला फेसबुक, इंस्टाग्राम वर आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही ऍड होऊ शकता, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता। माझे रेसिपी साध्या सिंपल असतात, लांब लांबून रेसिपी बघितल्या जातात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर आजची रेसिपी करणार आहे, मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता गाजर यायला लागलेले आहे, गाजरचं सीजन आहे, तर गाजराचे पदार्थ आपण करून खात असतो। तर सगळ्यात पहिलं जर आपण गाजर बघितले तर घरात सगळ्यांना आवडणारा हलवा डोळ्याच्या समोर येतो। तर आज मी हलवा बनवणार आहे। अगदी हलव्याचा कलर जसाच्या तसा छान टिकून राहण्यासाठी इथे काही टिप आणि ट्रिक्स मी हा हलवा इथे दाखवणार आहे। गोडाचं प्रमाण कमी जरी घेतलं तरी सुद्धा हा हलवा अतिशय उत्तमरित्या छान होतो। इथे साखरेचा वापर करणार नाही, हलवा एक नंबर होणार आहे। रेसिपी संपूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। बनवणार आहे गाजरचा हलवा। तर हे बघा, 2 किलो मी गाजर आणलेले आहे, अतिशय ताजे हे गाजर आहेत। तर ह्याच्यावरची बघा असे एक धाग्यासारखं किंवा ह्याला आपण मुळेही म्हणू शकतो। हे बघा, ह्या प्रकारचे हे असे बारीक धागे असतात, मुळं असतात। तर हे संपूर्ण एखाद्या वेळेला काय होतं की ह्याच्यामध्ये घाण अडकलेली असते, आपण किती स्वच्छ धुतलं तरी। तर ही साल मी अशी वरच्यावर पातळ अशी काढून घेतलेली आहे। हे बघा, हे असे हे साऱ्या प्रमाणामध्ये गाजर वरती येतात। तर हे संपूर्ण मी काढून टाकलेले आहेत आणि स्वच्छ धुवून हे काढून टाकलेले आहेत। तर 2 किलो गाजरचा मी हलवा बनवणार आहे। पण तुम्हाला आवडत नसेल गुळाचे पदार्थ, साखर तुम्ही वापरू शकता, पण हेल्दी पदार्थ आपण बनवून खाल्ले तर ते शरीरासाठी उत्तम असतात। तर त्यातल्या त्यात आपण गुळाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत। तर आजचा हलवा गुळाचा बनवणार आहे। 2 किलो हे गाजर आहे, तर जाड्या किसणीने मी हे किसून घेणार आहे। मध्ये बारीक मीडियम असे मोठे जाडे आहेत। तर हे बघा, हे एकदम जाड हे बारीक आहे, हा मीडियम आहे। तर ह्या जाड्या किसणीनेच मी हे गाजर किसणार आहे। मला इथे मी दाखवते, हे बघा, तर कढई अगदी आपली भरलेली आहे। कलर तुम्ही गाजरचा बघू शकता। तर आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आपण एका कढईमध्ये अगदी भरून हे घेतलेलं आहे। मोठं भांडं घेतलं तरी सुद्धा चालेल, पण एवढं भरून कढई ही झालेली आहे। तर यातच मी हलवा बनवणार आहे। गॅस सुरू केलेला आहे, काहीही साहित्य आपण गाजर शिवाय याच्यात टाकलेलं नाही। जॅगरी पावडर इथे वापरणार आहे। तर आता इथे गोडाप्रमाणेच आपल्याला टाकायचं आहे, पण सगळ्यात आधी तर मी काय करणार आहे, 2 किलोचा आपला गाजर हलवा आहे, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये। तर आता मी इथे 1 वाटीभर जॅगरी पावडर ह्याच्यात घालणार आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे की ह्याचा कलर जर जसाच्या तसा तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्हाला साखर किंवा गूळ जे काय वापरत असेल गोडासाठी, तर ते तुम्हाला तूप, दूध हे सगळं पदार्थ काही न घालता आधी सगळ्यात तुम्हाला घालायचं आहे गूळ घालून आणि व्यवस्थित तुम्हाला हे मिक्स करायचं आहे। गुळाचं जसं जसं पाणी होईल तसं ह्याचा जो कलर आहे तो अजिबात चेंज होत नाही। कलर येण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला करायची आहे। हे बघा, थोडं थोडं आता आपण मिक्स करत घेतोय, तर थोडी थोडी असं खाली खाली जाते, ते पाणी तयार होतं तसतसं याची जी वरती शीक दिसते, जे भरून दिसतं, तर ती कमी होणार आहे। हे बघा, 1 मिनिट झालेला आहे। अजून दुसरी वाटी जॅगरी पावडरची मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की गोडाचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच गोड जास्त वापरू शकता। गुळाचं मस्त पाणी होत चाललेलं आहे आणि तसतसं आपल्या कढईमध्ये हे बघा, हे जे किस आपण घातलेला आहे गाजराचा तो कमी होत चाललेला आहे। तर आता तुम्हाला ड्रायफ्रूट कुठले जरी आवडीचे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, अन्यथा तुम्ही आवर्जून फक्त घालायचे आहे खसखस। तर खसखस मात्र आवर्जून घाला। हे बघा, 1 टीस्पून मी घेतलेली आहे खसखस। गाजर हलव्यामध्ये खसखस खूप छान लागते, नक्की टाकून बघा। आवडत असेल तर ड्रायफ्रूट घालू शकता, पण गाजरचा हलवा अगदी नॅचरल पद्धतीने गाजरची चव घेऊन खायचा असेल तर मी काहीही घालत नाही याच्यामध्ये, फक्त खसखस घालते। खसखशीची चव याच्यामध्ये खूप छान लागते। तर ह्या पद्धतीने एखाद्या वेळेला नक्की ट्राय करा। तर आपल्याला इथे घालायचं आहे तूप।
मंडळी साजूक तुपाचा इथे वापर करणार आहे। तूप जास्त कमी थोडंसं झालं तरी काही हरकत नाही, आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं तूप थोडंसं वापरलं तरी चालेल, अन्यथा हे बघा घट्ट झालेलं 3 टीस्पून मी हे तूप घातलेलं आहे। जर मला इथे जवळ घेऊन मी या गुळाचं पाणी किती झालेलं आहे ते मी इथे दाखवणार आहे। स्वादिष्ट हा गुळाचा हलवा तयार होतो, गाजर गुळ घालून केलेला गाजरचा हलवा तयार होतो आणि त्याचमुळे ह्या गाजरचा हलव्याचा जो कलर आहे तो खूप छान येतो। हे बघा एवढं पाणी हे तयार झालेलं आहे। याच्यात मात्र आपल्याला गॅस फुल ठेवूनच मिक्स करत आपल्याला हे पाणी आटवायचं आहे। ह्याचा कलर तुम्ही बघू शकता, गॅसवरती असून सुद्धा लालबुंद कलर आपला ह्या गाजरचा झालेला आहे। आधेमध्ये मिक्स करत आपल्याला ह्यातलं हे पाणी संपूर्ण आटून घ्यायचं आहे। तर आता मी व्यवस्थित मिक्स केलं, ह्याच्यावरती मी 1 मिनिटभर ठेवणार आहे झाकण। मंडळी बघा 3 मिनिटं झालेले आहे, छान वास सुटलेला आहे। जसं हा हलवा थंड होईल तसं अजून डार्क ह्याला कलर येतो। तर मंडळी ह्यातलं संपूर्ण पाणी बघा आटलेलं आहे, अगदी थोडंसं पाणी इथे आहे। गोडाचं प्रमाण इथे अगदी बरोबर झालेलं आहे बघा। घालणार आहे दुधाचंही प्रमाण खूप जास्त मी घालणार नाही, फुल फॅट वालं दूध तुम्ही वापरू शकता। मंडळी मी इथे फॅट फुल दूध घेतलेलं नाही, साय काढलेलं दूध मी इथे घेतले। 1.5 कप फक्त दुधाचा वापर मी इथे करणार आहे। गाजर हलव्यामध्ये बरेचदा खवा घालतात, तर खूप हेवी तो गाजरचा हलवा तयार होतो, लागतो सगळ्यात चांगला असतो, प्रश्नच नाही। पण अगदी नॉर्मल पद्धतीने आपल्याला हलवा करायचा झाला तर खव्याचा वापर न करता तुम्ही फुल फॅट दूध घेऊ शकता। आता मला तर तेवढाही फॅट फुल करायचं नाही, म्हणून मी दुधाची साय काढलेल्या दुधाचा वापर इथे केलेला आहे। 1.5 कप फक्त दूध इथे घातलेला आहे, कारण आपल्या गाजरच्या सुटलेल्या पाण्यामध्ये आणि गुळाच्या वितळल्यानंतर त्या सर्व मिश्रणामध्ये अतिशय छान पद्धतीने हा गाजरचा हलवा शिजला जातो, फार दूध घालण्याची गरज पडत नाही, त्यामुळे हा फुल हेवी होत नाही। तर आवश्यक तेवढा आपले कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात आणि गाजरामधले सगळे तत्वही मिळतात, म्हणून या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की करून बघा। आता आपल्याला ह्यातलं दूध संपूर्ण आटून घ्यायचं आहे, आपला गाजरचा हलवा तयार होणार आहे। आता आपल्याला मिक्स करत 1-2 मिनिटांमध्ये आपला गाजरचा हलवा हा तयार होणार आहे। संपूर्ण मात्र दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे। मंडळी बघा संपूर्ण दुधाचं जे प्रमाण आहे ते इथे आटलेलं आहे, मी इथे तुम्हाला जवळून दाखवते। तुपाचंही प्रमाण आपण खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये घातलेलं नाहीये, तर इथे आपला गाजरचा लालबुंद कलर असलेला अतिशय छान गाजरचा स्वाद असलेला गाजर हलवा आपला तयार झालेला आहे, नक्की करून बघा। तर मंडळी हे बघा स्वादिष्ट अगदी छान व्यवस्थित चव असलेला पूर्ण गाजरचा याच्यामध्ये स्वाद असलेला गाजरचा हलवा तयार झालेला आहे। कुठलेही ड्रायफ्रूट न वापरता खूप कमी दूध इथे घातलेलं आहे, खूप कमी तुपाचं प्रमाण आहे, कलर तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने नक्की गाजरचा हलवा करून बघा, गोड गाजर आणून आणि गोडाचं प्रमाण कमी ठेवून या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। आजची रेसिपी मंडळी तुम्हाला जर आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि या पद्धतीने नक्की गाजरचा हलवा करून बघा। अशीच एक छानशी हेल्दी टेस्टी रेसिपी घेऊन मी परत येणार आहे, तोपर्यंत बाय बाय।